हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर माझी सगळी काय पूजा वगैरे आवरली होती, घरातलंही आवरलेलं होतं आणि आता उन्हाळ्याच्या वस्तूंना सुरुवात केलेली आहे। तर म्हणजे आता आपल्यालाही उन्हाळ्याच्या वस्तू लागतात। तर मलाही साबुदाण्याच्या त्या दिवशी मी खीर पापडी केली होती, 2 किलो केली, पण म्हटले वर्षभर काय पुरणार नाही, त्यामुळे मला आणखी करायची होती। कारण मिस्टरांना एकादश असते, महिन्याच्या 2 चतुर्थी असते आम्हाला आणि भरपूर उपवास असतात, नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास असतात, त्यामुळे आम्हाला म्हणजे फराळाचं खूप लागतं। त्यामुळे मी 2 किलोची साबुदाणा पळी पापडी करून ती कमी वाटली, त्यामुळे पुन्हा केली। तर आता घरातलं सगळं काय आवरसावर झालं, म्हणजे आता करत होते, फरची वगैरे पुसली, त्यानंतर मग आता उन्हाळ्याच्या वस्तू आहे ना मम्मीकडेच करायला जाते मी। आणि इकडे आता साडीच्या आपल्या भरपूर ऑर्डर पॅकिंग झालेल्या आहे बघा। तर काही आम्ही पोस्टमध्ये देतो, काही कुरिअरमध्ये देतो, तरीही आणखी अजून कुरिअर पॅक करायचे होते, तेच चाललेलं होतं। आणि काही नवीन स्टॉक आलेले आहे, तुम्हीही बघा। किती साड्या घेणार आहे तू असं करते, मी एक साडी घेतली का अजून भारी साडी आणते, मग माझं मन होतं ना की अजून एक घ्यावी असं। जाऊ दे, लाडकी बहीण येते ना। लाडकी बहीण बंद झाली का? लाडकी बहीण बंद झाली, पैसे कधी असं दर महिन्याला पैसे भेटले माझे बंद झाले काय? मला आम्हाला आले महिला दिन आहे ना, पूजा अजून छान छान साड्या आहे, तू प्रत्येक याच्यातली एक एक खरेदी कर। ऋतू मावशी ऑफर आहे ना, मग ऑफर आहे 750 मध्येच आहे, पेशवाई 750 मध्येच ऑफर आहे। चला तर हे बघा, पुन्हा आज खीर पापडी केली। भरपूर ताईंच्या कमेंट होत्या की अंदाजही सांग, तर जेव्हा आता मम्मीचेही बाकी आहे करायचे ना घरचे, तर तेव्हा आम्ही अंदाजही सांगेल। आणि आज वडेही केलेले होते, तर त्यानंतर मग घरी आली, आज होती चतुर्थी आणि स्वयंपाकाला लागली। तर आपली शेवई पण सुरू झालेली आहे। तर शेवई कशी करतो, आणि आम्ही जे घरामध्ये गहू खातो ना त्याच गव्हाची शेवई केली जाते। बाहेर तुम्हाला मैद्याची भेटेल, मैद्याची असतात केलेली शेवई, पण माझ्याकडे तुम्हाला प्युअर गव्हाचीच, फक्त गव्हाचीच शेवई भेटेल। आणि आपल्या आरोग्यासाठी गव्हाची शेवई खूप चांगली असते आणि लहान मुलंही खूप आवडीने खातात। आता आंब्याचा सीझन सुरू होईल पुढे, तर आंबा रसासोबत ही शेवई खूप छान लागते। आणि शेवई कशा प्रकारे केली जाते, आपण मॅगी करतो ना त्याहीद्वारे आपण शेवई करू शकतो, तिखट शेवई। चला तर इकडे मी आता आहे ना चकली तळत होते, कारण मला लागली होती भूक, त्यामुळे मग मी चकली तळत होते, कारण आज माझा होता चतुर्थीचा उपवास। तर स्वयंपाकाला लागण्यापूर्वी थोडासा नाश्ता करून घेतला चकल्याचा। असं नाही, संकष्ट चतुर्थीच्या हां। सई स्कूलमध्ये गेली होती का आज? सई स्कूलला गेली होती का? आज काय खायचंय माझ्या सईला? पापड्या खायचे? सुंदर बनवलाय मम्मीने। मागच्या वर्षीच्या आहे सईच्या, अजून बनवायचं आहे आपल्याला। बनवायचे तर बनवून दे, नाही तर करायची। आजी बाई मोदकाची तयारी करते। आज आपल्या गणपती बाप्पासाठी मोदक करायचे आहे ना। काय खाते माझी सई? गुलाबजाम खाते एक मुलगी, बापरे, खा। चला, सईची थोडी बडबड ऐकली, सई पण झोपेतून उठलेली होती आणि मस्त गुलाबजाम खात होती। तर त्यानंतर माझा नाश्ता झाला आणि त्यानंतर मी आताच लागली आहे स्वयंपाकाला। आज मस्तपैकी डाळ करायची होती, मेथीची भाजी करायची होती, एका साईडला भातही टाकलेला आहे, एका साईडला कुकरमध्ये डाळ शिजण्यासाठी टाकली आणि एका साईडला तर कढईमध्ये लगेच मेथीची भाजी टाकून देते। तर उपवास सोडण्याचा सगळ्यांचाच हा एक मेनू फिक्स असतो उपवास सोडायच्या दिवशी। आणि आज मस्त आपल्याला आहे ना ओल्या खोबऱ्याचे मोदकही करायचे होते गणपती बाप्पांसाठी। तर आईंनी नारळ वगैरे ना फोडून त्याचे किसून ठेवलेलं होतं आणि आता मी मेथीची भाजी एका साईडला टाकून देते, म्हणजे स्वयंपाकही लवकर झाला की त्यानंतर सायंकाळी गणपती बाप्पांच्याही दर्शनाला, मिस्टर आल्यानंतर गणपती बाप्पांच्या दर्शनालाही जायचं होतं। त्यामुळे आता किती 6:15 वाजले असेल, मी स्वयंपाकाला लागलेली होती।
कारण भूकही लवकर लागते, गोळ्या औषध घ्यावं लागतात ना, त्यामुळं मग मी काही चंद्राची वाट बघत नाही, उपवास सोडून घेते लवकर. चला तर आता इकडे मेथीची भाजी टाकलेली आहे. खूप कवळी होती मेथीची भाजी, टेस्टी लागली. अशी जास्त कवळी असली का त्याची टेस्ट पण खूप छान लागते, कारण कवळी असली का जास्त फवारणी केलेली नसते. तर घराच्याच म्हणजे गॅलरीमध्ये आपलं कढीपत्त्याचं झाड आहे, तर डाळीसाठी कढीपत्ता तोडला आणि आपल्या सईचे चालू होतं, मम्मी हे काय, मम्मी ते काय. आणि आमच्या मागे बिल्डिंगच्या मागे ना पार्किंगचं काम चालू आहे, तर अजून म्हणजे फिक्स नाही माहीत मला काय आहे, पण चालू आहे काहीतरी काम. आणि देवाची गाणी पण, गणपतीचे मंत्र चालू होते. आणि त्यानंतर आपले घरातलं सगळं काही झाडझूड वगैरे झालेली होती. तर इथे मी थोडंसं ना डाळ भात शिजेपर्यंत सईची हेअरस्टाईल करू म्हटले. तर मस्त छान केस झाले, पण सईचे केस थोडे पातळच आहे. तर त्यामुळे मग तेल वगैरे लावायचं होतं तिला आज, कारण उद्या त्या सुट्टी आहे, शनिवार रविवार सईला सुट्टी असते. मला म्हणते मला तेल लावून दे, मोठे केस करायचे. आणि सईची थोडंसं सईचे गप्पा मारून झाल्यानंतर मी इकडे लागले आता मोदकाच्या तयारीला. साजूक तुपामध्ये मस्त असं आहे ना किसलेलं खोबरं मस्त परतून घेतलं. त्यानंतर असं मी ना चाकूने थोडासा गूळ बारीक करून घेतलेला होता. तर आज मस्त गूळ टाकून मोदक करायचे होते. तर आता सगळं काही गूळ मेल्ट होईपर्यंत मस्त आपल्याला खोबरं परतू घ्यायचं आहे. हे बघा किती छान दिसते ना, इतकं छान सारण झालेलं होतं. आणि आज मी मैद्याचे करणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 सई मोदक मोजते आणि मी इकडं मोदक करते, हो ना सई. आणि ही बघा डब्या उभी राहिली बघा, मला करू द्या, मला करू द्या. आणि करायच्या वेळेस काम करणार नाही, आणि आत्ता बघा मोठी झाल्यावर करशील का? हां. आणि आत्ता हां. चला तर इकडे मस्त डाळीला फोडणी दिली, डाळी शिजण्यासाठी टाकून दिली, म्हणजे उकळण्यासाठी. आणि त्या माझं आता किचन वगैरे क्लीन झालेलं होतं, भांडे वगैरे घासून घेते स्वयंपाकाचे लगेच. आणि हे बघा थोडंसं एक मोदक आहे ना फुटलं होतं, त्यामुळे गूळ बाहेर आल्याने ते मोदकाला लागला. आणि छान मस्त मोदक झाले होते, खूप मस्त झालेले होते. आणि इकडे आता मी गणपती बाप्पांना आहे ना मामांनी हार आणलेला होता, तर दुर्वा हार वगैरे सगळं काही घालून देते. आणि माझ्या सईचं मलाही करायचं मम्मा, मलाही करायचं. तर मग तिने देवघरामध्ये सगळ्या देवांना फुलं वाहिली. चला घरातल्या गणपतींची पूजा झाल्यानंतर आम्ही आलो होतो मोठ्या गणपतीला. आणि गर्दी तर बघा खूप होती. आणि आमचं नशीब एवढंच छान ना, आम्ही गेलो आणि गणपती बाप्पांची ही आरती सुरू झाली. तिथे DJ वगैरे होता त्या दिवशी, म्हणजे चतुर्थीच्या दिवशी. चला तर इकडे ना भैरवनाथाच्याही दर्शनाला आली होती, तिथेही थोडीशी गर्दीच होती. तर आमचं दर्शन वगैरे छान झालं. जरा वेळ तिथे थांबलो आणि काही मार्केटमध्ये काम होतं तेही काम केलं. त्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आपल्या गणपती बाप्पांची आरती झाली. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं.
तर तुम्हाला आरती वगैरे दाखवते. आणि बऱ्याच त्यांच्या कमेंट होते, व्हिडिओ खूप छोटा येतोय, म्हणजे तब्येत बरी का, त्रास होतोय का? त्रास काही जास्त नाही आहे, थोडंसं कंबरदुखीचा त्रास तर आता होणारच, पण आपल्या साड्यांचेही ऑर्डर खूप वाढलेले आहे आणि आता गव्हाची शेवई पण सुरू झालेली आहे ना, त्यामुळे थोडंसं व्हिडिओ म्हणजे छोटे येत आहे, पण मी प्रयत्न करेल तर व्हिडिओ मोठा टाकण्याचा. चला तर आता इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जे आताही नवीन असेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छान व्हिडिओचं आपण लवकरच भेटू. तोपर्यंत सगळ्या ताईंना, मावशींना बाय बाय.